गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जो जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी. ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी, नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरा मेरा हो गया कुट्टी. ये रूठा यार मना मित्रा, यार को यार बना मित्रा, न खुद से रहो खफा मित्रा, खुद ही से बने खुदा मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. हिम्मत अपना दीन धर्म है, हिम्मत है ईमान, हिम्मत अल्लाह, हिम्मत बहादुर, हिम्मत है भगवान. हिम्मत अपना दीन धर्म है, हिम्मत है ईमान, हिम्मत अल्लाह, हिम्मत बहादुर, हिम्मत है भगवान. इस पे मरता जा मित्रा, सजदा करता जा मित्रा, के शीश झुकाता चल मित्रा, के जग पर चाहता जा मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा, के बादल छट जाएगा मित्रा, के जुग से झुकना ना मित्रा, के एक पल रुकना ना मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुख हो शाम. एक आदमी पूछा कि आपको तो दिखता नहीं है, आप भगवान को कैसा देखोगे? तो वो आदमी बताता है कि मेरे को भगवान नहीं दिख रहा, लेकिन मेरा भगवान मेरे को देख रहा है. म्हणजे दृष्टि नहीं थी लेकिन दृष्टिकोण था उसके पास. तो आज भारत विकास परिषद के पास दृष्टिकोण बहुत बड़ा है, जो समाज की सेवा करने की कोशिश करता है. और मैं भी भारत विकास परिषद का सदस्य हूँ, मैं भी मेंबर बना हूँ बहुत सालों से. आज जळगाव शहरात नसेल तर समाजात जिथे कमी तिथे आम्ही भारत विकास परिषदेचा हा रोल नक्कीच उपयोग करतोय. वृक्ष लागवडीच्या संदर्भात असेल, विविध ठिकाणी उपक्रम राबवण्याचं काम असेल, मला वाटतं मी एकदा त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आज जसं साहेबांनी आव्हान केलं किंवा इथे आपण जनता जे काही लाभ द्यायचा तो देण्याचा प्रयत्न करतोच. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं शिबिर झालं की नंतर विसरून जातात लोक. पण हे भारत विकास परिषद तसं नाही आहे. तुमच्या येणाऱ्यापासून तुम्ही पुढे उतरता त्याची नोंद करून तिथे रिक्षापासून तिथे पोहोचेपर्यंत तुम्ही जेवलात का नाही, घरी पोहोचेपर्यंत. म्हणजे मला मी बस स्टँडवरती पानपोईची उद्घाटनाला गेलो साहेब, तिथे 2 लोकांनी विशेष मला बोलून घेतलं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं होतं तिथे आम्हाला पाय मिळाला आणि त्यांनी माझ्यावर फोटो काढले तिथे, त्या मुलाने त्याच्या आईला पाय मिळाले. म्हणजे आपली कामाची पावती बस स्टँडवरती जाणारे लोक देत होते. मला वाटतं हीच खरं लोकांचे आशीर्वाद मला वाटतं आपल्याला कामात करण्यासाठी प्रेरणा देतात. आणि खूप मोठी गोष्ट आहे या माध्यमातून. त्यात साहेबांनी सांगितलं तसे की इथे झालं की इथे मिळणारच आहे, पण तुम्ही पुण्याला या. तुम्ही पुण्याला हा 365 दिवस उपक्रम चालू असतो. त्याच्यात असं नाही की आता झालं संपलं नाही. पुढची गोष्ट पुण्याला जाण्यासाठी काही व्यवस्था असल्या की आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. ट्रॅव्हलचं, रेल्वेचं भाडं जे असेल तुम्ही आमच्याकडे नोंद करा, भारत विकास परिषदेकडे नोंद करा किंवा आम्ही इतके लोक जाणार आहे. आणि त्यावेळेला त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे पुण्याला जाण्याची येण्याची व्यवस्था आमची राहील. तिथे राहण्याची अडचण असेल तीही व्यवस्था आम्ही तिथे करू. पण मला वाटतं जे आपल्याकडे सेवा चालून येते त्याचा सर्वांनी उपयोग करून घ्या अशी सर्वांना विनंती परिषदेच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा याच्या मदतीचा मला वाटतं भारत विकास परिषदेचा मदतीचा हात जो आपल्याकडे आलेला आहे, अशीच मदत मला वाटतं आपण दुसऱ्यांना करण्याचा एक संकल्प आपण करूया ही आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. भारत विकास परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आज आपण बघत असाल की इतक्या टेम्परेचरमध्ये असतो आणि आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान म्हणतात एक पेड़ माँ के नाम.
मला वाटतं आपण सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा, जगवण्याचा प्रयत्न करा. तसंच एका कुटुंबाने कमीत कमी 2 झाडं लावलेच पाहिजे. तुमच्या अंगणात लावा, उपस्पेशल लावा, शेतकरी असेल तर बांधावरती लावा. पण मला वाटतं पर्यावरणासाठी आपण सर्वांनी मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट जे आपले पंतप्रधान सांगतात, आपण या विकसित भारताचे भागीदार होण्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्याचा मला वाटतं जास्त सर्वांनी प्रयत्न करा. कारण आपण बघत असाल की आता युद्ध चालू असताना आपण भारत देश आपण किती सेफ आहोत. पण मी भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय, मी माझ्या देशा विकसित भारतामध्ये भागीदार होण्यासाठी जे काही योगदान असेल मी देण्याचा प्रयत्न करेन. आता जे मोदी साहेबांनी आव्हान केलं की सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचा प्रयत्न करा, ऑनलाईन मीटिंग घेण्याचा प्रयत्न करा, मला वाटतं त्यालाही आपण सहकार्य करा. ही खरं राष्ट्रसेवा आहे, ही देशाला मदत होते. बऱ्याच वेळेला काही ट्रोल झालं, सोनं काय खरेदी करू नका, याचं सांगण्याचं तात्पर्य ते होतं पंतप्रधान साहेबांचं. का आपला रुपयाचा जो डॉलर जातोय, जे चलन आहे आपलं, हे चलन सोनं खरेदी करण्यासाठी, पेट्रोल आणि तेल खरेदी करण्यासाठी जातं. आणि हे चलन जर जास्त झालं तर आपल्या रुपयाची किंमत कमी होते. म्हणून आपला डॉलर आपला कमी जास्त खर्च होऊ नये याच्यासाठी जर आपण बचत केली तरी देश सेवा होऊ शकते. म्हणून आपण मी भारतीय नागरिक म्हणून याच्यासाठी सर्व मिळून आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया ही सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा भारत विकास थोडंसं धन्यवाद देतो की आम्हालाही बोलवलं, सरकार केला, बोलण्याची संधी दिली. आणि अशी